नमस्कार सगळ्यांना. दुपारच्या जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत भरलेली मिरची कशी बनवायची ते. खूप सोपी आहे बनवायला, पण खायला खूपच छान लागते आणि यासाठी तुम्हाला जास्ती मसालासुद्धा बनवावा लागत नाही. या अगोदर आपण ढबू मिरची कशी भरायची ते बघितलेलं होतं. आज आपण ही मिरची भरून रेसिपी बनवणार आहोत. ह्या मिरचीची स्किन थोडी पातळ असते, त्यामुळे लगेच शिजते. यासाठी पहिला मी मिरची मधून चिरून घेतलेली आहे आणि ज्या बी आहे ते सगळं मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे थोडा तिखटपणा कमी होतो आहे. ह्या मिरच्या एवढ्या जास्ती तिखट नसतात, तरी पण थोडासा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. चवीला खूप छान लागते भरल्यानंतर मिरची. सगळ्या मिरच्या छान चिरून त्यातलं बी काढून घ्या आणि असं लिंबूचा रस त्याच्यामध्ये पिळून साईडला ठेवा. त्यानंतर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. यासाठी लागणारं साहित्य आहे मसाल्यासाठी थोडेसे शेंगदाणे छान भाजून घ्या आणि सालं काढून घ्या. शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला हे थंड करायला ठेवायचे आहेत आणि सालं काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये मी पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत, हे सुद्धा थंड करायला ठेवा. त्याच्यानंतर मी हाफ वाटी बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये हळद घालून बेसनसुद्धा छान मी भाजून घेतलेलं आहे. थोडासा लालसर कलर येऊन देत बेसनला. शेंगदाणे छान सालं काढून मी वाटून घेतलं आहे. अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं नाही आहे आणि खूप जास्ती शेंगदाणे भाजू नका, त्याच्यामुळे ते काळं होईल, जे आपलं कूट होईल काळं होईल. बेसनसुद्धा छान भाजून रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी बारीक थोडेसे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत, खूप जास्ती बारीक वाटलेले नाही आहेत. आणि पांढरे तीळसुद्धा आपल्याला थोडेसे वाटून घ्यायचे आहेत, ते सुद्धा खूप बारीक आपल्याला वाटून घ्यायचे नाही आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडंसंच तेल घालायचं आहे बाइंडिंगसाठी. मसाला सगळा छान एकजीव करून घ्या. त्याच्यानंतर आपण ज्या मिरच्या लिंबूचा रस पिळून ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला छान मसाला व्यवस्थित दाबून भरायचा आहे, म्हणजे खाताना अगदी छान लागते मिरची मसाला जास्त भरल्यानंतर. खूप सोपी आहे आणि खूप टाईमसुद्धा लागत नाही आहे ही रेसिपी बनवायला. जर तुमच्याकडे भाजीसाठी किंवा सांडगे पापड खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झालेली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मिरचीचे देठ अशी असू देत, म्हणजे आपल्याला खाताना देठ पकडून मिरची खायलासुद्धा येते आणि दिसतानासुद्धा सुरेख दिसते. अशाच सगळ्यांनी मिरच्या छान व्यवस्थित दाबून भरून घेतलेल्या आहेत. तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता 1 महिन्यासाठी, आणि केव्हा खावीशी वाटते तर लगेच मसाला काढून आपल्याला पटकन भरलेली मिरची बनवता येते. त्याच्यानंतर नॉनस्टिक पॅन घ्या, त्याच्यात थोडंसं मी तेल सोडून घेतलेलं आहे. तवा गरम झाल्यानंतर शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा पातेलं वापरा, म्हणजे मिरची चिकटणार नाही तळाला. सगळ्या मिरच्या अशा छान दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. वरून थोडंसं मी तेल सोडून घेत आहे. परत पाणी शिंपडत आपल्याला ही मिरची छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे, म्हणजे छान शिजेल. झाकण कवर करून आपल्याला पाणी शिंपडत ही मिरची शिजवून घ्यायची आहे. एक 10 ते 15 मिनटामध्ये मिरची छान दोन्ही बाजूनी शिजेल. तुम्ही बघू शकता एक साईडला छान भाजलेली आहे.
याच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडून सुद्धा भाजून घ्यायची आहे. मिरची रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी थोडासा लिंबू त्याच्यावरती पिळत आहे. चला तर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशी छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.